हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी, रिलेशनशिप अँड डिसिजन मेकिंग. आता आपण याच्यावर बोलूयात. आता तुम्ही इंटरॅक्टिव्ह व्हा माझ्या ह्या लेक्चरमध्ये. यू शॅल बी व्हेरी इंटरॅक्टिव्ह. आपल्याकडे किती वेळ आहे? हा, तुम्ही कम्फर्टेबल कधीपर्यंत असाल? अर्धा तास, 40 मिनिट? अर्धा तास. ओके, 40 दिवस मला जबरदस्ती नाही चालत. हा, ओके. नाव टेल मी व्हॉट आर द कॉजेस ऑफ स्ट्रेस. आपल्याला स्ट्रेस केव्हा येतो? आपण दुःखी केव्हा होतो? पटापट पटापट तुम्ही विचार करून सांगायचं मला. यू हॅव टू बी व्हेरी इंटरॅक्टिव्ह. तुम्ही आता एकमेकांशी नाही बोलायचं, माझ्याशी बोलायचं. ज्यांना बरोबर करायची सवय असेल त्यांनी प्लीज पुढे येऊन बसा, कारण हे चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. तसं तुम्हाला काही सवय असली तर प्लीज पुढे बसा, मला बोलायला आनंद. हा, मोठा क्वालिटी ऑफ स्ट्रेस वन. फेल्युअर आल्यावर आपण कुठे नापास झालो काय परीक्षेत किंवा एखाद्या कामात, तर दुसरा ओव्हर थिंकिंग. व्हेरी गुड. ओव्हर थिंकिंग हा खूप मोठा रोग आता चाललेला आहे सगळ्या लोकांना. ओव्हर थिंकिंगची पण कारण मी सांगेल, पूर्वी पण होत आलं, पण आता ओव्हर थिंकिंग का होतं त्याचं कारण मी सांगेल. अजून एक्सपेक्टेशन्स. वा वा वा. एक्सपेक्टेशन इज द बेस ऑफ सॉर्ट. सगळ्या दुःखांचं मूळ हे एक्सपेक्टेशन मध्ये. When we expect something from someone and when that expectation is not completed, आपण दुःखी होतो. अरे याने तर हे करायला पाहिजे होतं माझ्यासाठी, मला नाही म्हटलंय, मला रिजेक्ट केलं. ते रिजेक्शन इज डेंजरस. तिथून दुःखी होतो माणूस. अजून काय गोष्ट आहे? प्रोफेशनल टार्गेट्स. हा, आता यू आर सिटिंग कम्फर्टेबली एज अ स्टुडंट. तुम्हाला कॉर्पोरेट, इंडस्ट्री, इन्स्टिट्यूशन, जॉब किंवा बिझनेस त्याच्यातलं स्पेस माहिती नाही तुम्हाला, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे उत्तर दिली, ती बरोबर आहे. मॅडमनी काय दिलं? प्रोफेशनल टार्गेट्स विल नॉट कम्प्लिटेड, बरोबर. किंवा आपल्या कलिगशी वाद होणं किंवा वरिष्ठांनी इन्सल्ट करणं, हे सगळ्या गोष्टी, बरोबर ना. वरिष्ठांना काय हवं असतं? काम वेळेत कम्प्लीट करून मला आणून द्या, बस. आय शुड बी सेफ. मला विचारलं कोणीतरी आहे, तुम्ही काय करायचं ते करा, खड्ड्यात पण माझं काम करून द्या, माझ्या टेबलवर ठेवा. नाही झालं स्ट्रेस येणार. तो दॅट इज स्ट्रेस ऑफ एम्प्लॉयमेंट, स्ट्रेस ऑफ जॉब. बिझनेस मध्ये स्ट्रेस केव्हा येतो? लॉसेस होतात, कस्टमर कमी होतो, बाजूला कॉम्पिटिटर येऊन बसलाय, त्यांनी प्राइसेस कमी केला, मार्केट डाऊन केलं, स्ट्रेस येणार. पैसा नाही, स्ट्रेस येणार. नात्यातलं लग्न आहे, तिथं पानपान नाही मिळाला, स्ट्रेस येणार. माझं नाव पत्रिकेत छापलेलं नाही, स्ट्रेस येणार. माझ्या भावाने असं केलं, मला सांगितलं नाही, स्ट्रेस येणार. बहिणीने असं केलं, मला विचारलं नाही, स्ट्रेस येणार. ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस माणसाच्या जीवनात क्रिएट करत असतात. आता तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो काही काही गोष्टी त्या तुम्ही लिहून ठेवा. नंबर वन, जसं तू म्हटला ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग इज अ मेंटल स्टेट ऑफ माइंड which creates tremendous garbage in the brain. आपल्या घरात तशी डस्टबिन असते ना, कचरा झाडून आपण सुतलीत भरून त्याच्यात टाकतो, तशी इथे डस्टबिन असते मोठी आपल्या ह्या मागच्या साईडला. त्या डस्टबिन मध्ये ते ओव्हर थिंकिंगचे सगळे प्रॉब्लेम स्टोअर होत राहतात आणि ते असं बंबाड करत राहतात. आलं का? आता केमिस्ट्री मध्ये ऍक्च्युली केमिस्ट्रीच्या स्टुडंट्सला माहित असेल की ब्रेन पासून ज्या कमांड्स जातात तिथे आपल्या मायंडमध्ये मज्जा तंतू, चेता तंतू असतात आणि काही सेरेब्रल फ्लुइड्स असतात, त्याच्यात न्यूमॅटिक गॅसेस असतात, बरोबर, जे त्या सगळ्या प्रोसेसला कंट्रोल करतात. आता आपण जेव्हा तो कचरा इतका भरून ठेवतो तेव्हा मात्र त्रास व्हायला चालू होतो, ओव्हर थिंकिंग. आता मी काय सांगतो, काय ओव्हर थिंकिंग? तुमचं इश्यू असा झालाय की तुम्ही शाळेत होता तेव्हापासून तुम्हाला मोबाईल असाय, बरोबर ना. 10वी-11वी 2020 ला आलाच मी प्रत्येकाच्या हातात. जेव्हा कोविड आला प्रत्येक गोष्ट ऑनलाईन व्हायला लागली.
तुम्ही सांगा मला, थर्ड फोर्थ स्टँडर्डच्या स्टुडंटच्या हातात मोबाईल दिला गेला. दॅट वॉज द बिगेस्ट लॉस ऑफ द वर्ल्ड आय विल से. आता मोबाईल वाईट आहे का? नाही. वाईट काय आहे? जेव्हा आपण मोबाईल हातात घेतो आणि इन्स्टा ओपन करतो, हा एक बघू रील, मग दुसरा बघू, मग तिसरा एक बघू. ही ओव्हर थिंकिंगचे कारण आहे. आता ती जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी, हे जे जे काय शिकवतात आपल्याला, तिथून हा सगळा डगीत भरत चालतो होता. जोपर्यंत तुम्ही ही शपथ घेत नाही की मी दिवसातून 4-5 तास माझा मोबाईल बाजूला ठेवेल, तोपर्यंत तुम्ही तुमचा स्ट्रेस मॅनेज करू शकत नाही. आता अँगर इज वॉट? राग येतो माणसाला. टेनिसनने म्हटलंय, अँगर इज अ टेम्पररी मॅडनेस. अँगर इज अ टेम्पररी मॅडनेस. राग आला की आपण तोंड सोडतो, वाटते ते शिवे देतो, बोलतो आणि रिलेशन आता तोंड येतात. तू तिकडं, मी इकडं, काय येतात, संपला विषय. तिथून पुढे सुरू होतो इगो, EGO, अहंकार. मी, मला असं बोललाय, सोडत नाही, वाट लावतो, हे करतो, ते करतो. हे ओळखी की म्हणजे फाटे कोंबडून बघत असा ट्री तयार होतो, मस्त एकदम छान. ते झाड इतकं भरत जातं आणि आजूबाजूचे जे काही प्लेयर्स असतात ते मस्त खतपाणी घालतात त्याच्यात. आपले बाकीचे मित्र, रिलेटिव्ह, आजूबाजूचे नेबर जे पण असतील, अरे बरोबर बोलतो तू, त्याला काय जास्त झाले का? एवढा एक डायलॉग कॉफी असतो त्यांचा. असं म्हटलं की येस यू आर राईट, बरोबर सांगतो. ह्याचं आपण असं बघतो लाईक दिस. हे जे काय आहे ना, हे आता जे चाललेलं आहे, वाईट झाली. ह्याच्या मुळाशी तुमच्या हातात असलेला मोबाईल आहे. तुम्ही शपथ घ्या की मी 5-7 तास मोबाईल स्विच ऑफ करून ठेवून टाकेल लाईफ मध्ये. झाला तुमचा स्ट्रेस मॅनेज. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचा ना, तुम्ही फिजिकली वाचा. मी तुम्हाला एकदा बोललेलो, निगडीला वीर सावरकर भवन मध्ये एकदा पुस्तकांचं प्रदर्शन लागलेलं. 30 रुपये किलोनी पुस्तकं विकत होते, 30 रुपये किलो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार मला, एक 100-150 वर्षापूर्वी छापलेलं पुस्तक मिळालंय 30 रुपये किलो मध्ये. म्हणजे मला 2-3 रुपयात पटलं होतं ते पुस्तक. त्याचं पेज क्वालिटी, कलर प्रिंट जर तुम्ही बघितलं त्याच्यावर, मॅनेजमेंटचं पुस्तक आहे. ते एका अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने टेक्सास मध्ये पाठवून दिलेली होती ती पुस्तकं. ते म्हटलं आम्ही पेपरलेस युनिव्हर्सिटी केली, पेपरलेस, 100% ऑनलाईन. आता तुमचा वेळ वाचतोय, पैसा वाढतोय, बिझनेस वाढतोय, इथपर्यंत ठीक आहे हो. जेव्हा तुम्ही 100% ऑनलाईन होताय, तुमच्या भावना मरतायत ना. माणूस मरतोय आपल्या मधला. कशाला पाहिजे आपल्याला ती श्रीमंती, कशाला पाहिजे ती करिअर, त्यात जाऊ दे. तुम्ही माणूस म्हणून आनंदी राहा. श्रीमंत होणं हा काही गरज नाहीये आनंदी होण्यासाठी. आनंदी होणं खूप सोपं असतं. तुम्ही, माझा एक साधा प्रश्न तुम्हाला आहे की मी 80 ते 90च्या दशकामध्ये शालेय जीवनात होतो. मी आय वॉज हॅव्हिंग माय स्कूल एज्युकेशन इन द इयर्स 1980 to 90 किंवा 80च्या एंडला. तुम्ही मला सांगा, तुमच्यामध्ये किती लोक, जसं आता तुम्हाला समर व्हॅकेशन मिळतील तर तुम्ही ग्राउंडवर जाऊन काहीतरी खेळताय. 1 महिनाभर रोज मी ग्राउंडवर जातोय, किंवा एखाद्या गावामधल्या नदीमध्ये जाऊन स्विमिंग करतोय, किंवा एखाद्या विहिरी स्विमिंग करतोय. करते का कोणी आपल्यापैकी असं? नाही. तुम्ही मोबाईल खेळताय. तुम्ही काय करताय? फक्त मोबाईल. सुट्ट्या मला बस. अरे करू नका ते. मी तुम्हाला हात जोडतो. जेवढे शाळेमध्ये शिक्षक आहेत ना, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये, जगामध्ये, त्यांना माझी विनंती राहील, त्यांनी काय केलं पाहिजे माहितीये? जे 80, 90, 70च्या दशकात जे खेळ होते, आबाद होबी नावाचा एक खेळ होता. आबाद होबी म्हणजे काय, 2-4 सॉक्स असे एका सॉक्स मध्ये टाकायचे, थोडस अजून कापड टाकायचं, त्याचा एक बॉल बनवायचा, तो थोडासा मऊ असायचा आणि सगळ्यांनी एकमेकाला तो बॉल फेकून मारायचा. जिथे पडला त्याने उचलायचा, जवळच्याला थ्रो करायचा. इतका व्यायाम व्हायचा त्याच्यामध्ये. किंवा
विट्टी दांडू नावाचा एक खेळ होता. तुम्ही ऐकलंय का विट्टी दांडू? विट्टी दांडू मी तर म्हणतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जे शहरी शिक्षण मंत्री साहेब असतील त्यांनी कंपल्सरी करायला पाहिजे सगळ्या शाळांना की तुम्ही दिवसातला 1 तास फक्त मुलांना हे खेळ शिकवा. त्यांना हे शिकवा की मोबाईल मध्ये तुम्ही गुंतू नका, त्याच्या भानगडीत पडू नका. एक छोटीशी लाकडी विट्टी, एक दांडू, त्याच्याची विट्टी दांडू खेळायला 4-5 मुलांनी प्रत्येकाचे टर्न येणार. इतकी मजा येते सुंदर तुम्हाला सांगतो. किंवा काचेचे गोट्या असायचे बरोबर. ते गोट्या खेळायचे 2-3 टाईप सुरू आहे. एकदा बसून असा मारायचा हरा आणि एकदा असा फेकून त्याला निशाणा लावायचा. अरे दिवस दिवस खेळत होतो आम्ही, दिवस दिवस. आता गोट्या अवेलेबल नाही, ते विकत मिळायचं. गोट्या अवेलेबल तर काय करायचं, आंब्याच्या पोळी असतात ना, उन्हाळ्यामध्ये आंबे येतात भरपूर, आंब्याच्या पोळी सुकवायचा, त्या भरपूर पोळी अशा वाळू मध्ये अशा रचायच्या. आणि तो बॉल जो मी तुम्हाला सांगितला आवाज होता त्याच्यानी त्या पोळी पाडायच्याच, ज्यांनी जेवढ्या वाटल्या तेवढ्या द्यायचा. असं दिवसभर तो खेळत आलाय. किंवा गावामध्ये जर गेलो, चला आता सुट्ट्या मामाच्या गावाला जाऊ किंवा आपल्या शेतामध्ये जाऊ, तर त्या विहिरीमध्ये आम्ही स्विमिंग शिकलो, नदीमध्ये स्विमिंग शिकलो. दिवस दिवस फक्त स्विमिंग करायचं उन्हाळ्यामध्ये. ह्या गोष्टींमुळे आमच्या जीवनामध्ये बालपणामध्ये मला नेहमी वाटतं तुमच्याकडे पाहिलं का पोरांना तुमचं बालपण कुठंतरी हरवलंय. ते कोणी हरवलं, कोण जबाबदार आहे याला? ह्याला जबाबदार सगळी यंत्रणा आहे, ह्याला जबाबदार सामाजिक व्यवस्था आहे, पेरेंट्स आहे. लक्षात घ्या, त्यांची जबाब शिक्षक आहे. ज्यांनी तुम्हाला हे शिकवलं पाहिजे ना, त्यांनी ते केलेलं नाही. ते सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत. आमच्या वयाची माणसं पण मोबाईल मध्ये बिझी आहे. मी पण स्टेटस टाकतो, जो मी गाणी म्हणतो तो मी माझ्या स्टेटस टाकण्यात बिझी आहे. एव्हरीबडी इज अट अ मिस्टेक इन दिस केस. तर तुम्ही ते शिका, त्याची माहिती घ्या. तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. अँगर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करायची. तुम्ही निसर्गाशी एकरूप व्हा. गावाकडे जा, शेतात जा, मामाच्या गावाला जा, एखाद्या ट्रिपला जा, एखाद्या ट्रेकला जा. तिथे तुमचा वेळ द्या, तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुमचं ओव्हर थिंकिंग, तुमचं ह्या ज्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये येतात ना, त्या राहणार नाही. जेव्हा तुम्हाला राग येईल, 2-3 सूत्र सांगतो ती पाळा. जेव्हा तुम्हाला राग येईल, शांत राहा. कोणी इन्सल्ट केला, शांत राहा. टेनिसांनी सांगितलंय, द ग्रेटेस्ट टेस्ट ऑफ मॉरल करेज is an ability to ignore an insult. I'll repeat, focus. The greatest test of moral courage is an ability to ignore an insult. जेव्हा कोणी आपला अपमान करतोय तेव्हा शांत राहा, परमेश्वराचं नाव घ्या, त्याला उत्तर देऊ नका. आपोआप ती परिस्थिती निवडून जाते आणि बोलणाऱ्याला एक दिवस कळतं की आपण किती चुकीचं बोलू. नम्रता, प्रामाणिकपणा आणि संयम, या 3 गोष्टी आपल्याला मोठा करतात. पोलाइटनेस, कोर्टेसी अँड पेशन्स, त्यामधला संयम हा सगळ्यात मोठा गुण आहे. संयम. जेव्हा तुम्ही कमी बोलता, शांत राहता, आलेला कार्यक्रम आहे तेव्हा तुम्ही संयमी असता. आणि तो संयम ज्यांनी पाळला ते मोठे होतात. धाडस तुम्हाला मोठं करेल. जो धाडसी आहे, ज्याला हिंमत आहे, त्याला किंमत आहे. नो गट्स, नो ग्लोरी. हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा.